श्री स्वामी समर्थ. जय शंकर मित्रांनो, श्री स्वामी मल्हार. आज मी तुम्हाला श्री सद्गुरू शंकर महाराज यांची गाणगापूर येथील एक लीला सांगणार आहे. श्री सद्गुरू शंकर महाराज गाणगापूरला गेले असताना तेथील पुजारी त्यांना भिकारी समजून श्री सद्गुरू शंकर महाराज यांना मठाच्या बाहेर हाकलून देतो. श्री सद्गुरू शंकर महाराज त्यांना पुजाऱ्यांना काही न एक बोलता निमूटपणे रुद्रघाटावरती त्यांचे शिष्य श्री जनू काका यांच्यासोबत येऊन बसतात व पुजारी त्यानंतर निर्गुण पादुकांवरती उपचार करण्यास सुरुवात करतात. पुजारी निर्गुण पादुकांवरती उपचार करता करता जे जे उपचार करतात ते उपचार सर्व महाराजांच्या शिरी येऊन पडतात. म्हणजे की जर पुजाऱ्यांनी पादुकांना स्नान घातले तर तिथले स्नानाचे पाणी गायब होऊन थेट महाराजांच्या डोक्यावर येऊन पडे. पुजाऱ्याने त्यानंतर पादुकांवरती पंचामृत घातले तर ते पंचामृत थेट गायब झाले व महाराजांच्या डोक्यावर येऊन पडले. हा प्रकार असाच चालू होता. हा प्रकार चालता चालता पुजाऱ्याने पादुकांवरती फूल ठेवले, ते फूल गायब झाले, थेट महाराजांच्या डोक्यावर येऊन पडले. हा काय प्रकार चाललाय हा पुजाऱ्यांच्या लक्षातच येईना. त्यानंतर काही पुजारी रुद्रघाटावरती पाणी भरण्यास येतात व तो हा सर्व प्रकार बघतात व ते मठात येऊन सांगतात की रुद्रघाटावरती एक भिकारी बसलाय व त्याच्या डोक्यावरती जे जे इथले उपचार करतात ते उपचार सर्व त्याच्या डोक्यावरती येऊन पडत आहेत. तर पुजाऱ्यांनाही काही समजत नाही. ते शांतपणे श्री दत्त महाराजांची आराधना करतात व दत्त महाराज त्यांना सांगतात की अरे तो मीच आहे, मी आणि शंकर काही वेगळा नाही आहे असे दत्त महाराज सांगतात. व ते सर्व श्री सद्गुरू शंकर महाराजांपाशी सर्व पुजारी येतात, महाराजांची माफी मागतात व महाराजांना पुन्हा मठात घेऊन जातात. व महाराज मठात जाऊन निर्गुण पादुकांचे दर्शन करतात व श्री जनू काका यांनाही श्री निर्गुण पादुकांचे दर्शन करण्यास नेतात. अशी थोर ते शंकर महाराज, अशी शंकर महाराजांची गाणगापूर येथील ही लीला खूप 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 अनुभवदायक आहे. श्री स्वामी समर्थ.